Let's see a program to calculate square of any number. हा प्रोग्राम करण्यासाठी पहिल्यांदा दोन हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यानंतर void main हे फंक्शन आहे. void main च्या ओपनिंग कर्ली ब्रॅकेट मध्ये दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, no आणि स्क्वेअर. no हे व्हेरिएबल युजर कडून नंबर एंटर करणार, तो नंबर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आणि स्क्वेअर या व्हेरिएबल मध्ये त्या नंबरचा स्क्वेअर स्टोअर होणार आणि ह्या दोन्ही नंबरचे डेटा टाइप आहे इंटिजर. त्यानंतर clr scr हे फंक्शन यूज केलंय स्क्रीन क्लिअर करण्यासाठी. त्यानंतर printf हे फंक्शन यूज करून एंटर नंबर हा मेसेज युजरला पास केलाय आणि scanf फंक्शन यूज करून तो नंबर युजर कडून एंटर करून घेतलाय. त्यानंतर नंबर मिळाल्यानंतर स्क्वेअर इज इक्वल टू नंबर मल्टिप्लाइड बाय नंबर हा स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहिलाय आणि printf फंक्शन यूज करून हा स्क्वेअर आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले केलाय आणि त्यानंतर getch हे फंक्शन यूज केलंय. आता आपण हा प्रोग्राम कंपाइल करून बघूया. प्रोग्राम सक्सेस झालेला आहे. त्यानंतर आपण प्रोग्राम रन करून बघूया. एंटर नंबर. सपोज मी नंबर एंटर केला 2. स्क्वेअर इज इक्वल टू 4. 2 चा स्क्वेअर 4 हे आउटपुट आपल्याला स्क्रीनवर डिस्प्ले झालंय. ज्यावेळी आपल्याला फ्लोटिंग पॉइंट नंबरचा स्क्वेअर बघायचा असेल त्यावेळी आपण इथे इंटिजरच्या जागी फक्त फ्लोट हा डाटा टाइप एंटर करणार आणि %d च्या जागी आपण %f करणार, कारण फ्लोट डाटा टाइप यूज करताना आपण %f लिहितो. आता हा प्रोग्राम कंपाइल करूया. प्रोग्राम सक्सेस झालाय. आता प्रोग्राम रन करूया. एंटर नंबर. आता आपण एनी फ्लोटिंग पॉइंट नंबर एंटर करू शकतो. सपोज इट इज अ 2.3. आपला स्क्वेअर आलाय 5.29. आपल्याला स्क्वेअरच्या पद्धतीने जर क्यूब करायचा असेल तर आपण नंबर मल्टिप्लाइड बाय नंबर आणि आणखीन एक मल्टिप्लाइड बाय नंबर जसा स्क्वेअर कॅल्क्युलेट केला तसा क्यूब ही कॅल्क्युलेट करू शकतो.